हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की त्या वास्तुशास्त्राबद्दलच आहे. तर त्याच्यातीलच आपल्याला प्रत्येकाचा दरवाजा योग्य दिशेला असेल असं नाही, कारण आपण काय म्हणतो पूर्व पश्चिम दरवाजा असला पाहिजे. तर आपल्या समजा चुकीच्या दिशेला दरवाजा असेल, दक्षिणेला दरवाजा असेल, तर आपल्या हातात काय आहे ते आपण विना तोडफोड उपाय काय करू शकतो त्याच्यावरच सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आता कारण की आपण एकदा घर बांधणं सारखं सारखं जमत नाही. आणि एकदा समजा आपण जर प्लॉट घेऊन बंगलो बांधला तर त्याची गोष्ट वेगळी. पण जर फ्लॅट घेतला आणि नंतर कळलं आपल्याला की आपला दरवाजा हा चुकीच्या दिशेला आहे, तेव्हा आपण तोडफोड करू शकत नाही. तर विना तोडफोड आपल्याला काय करता येईल त्याच्याबद्दलच सांगणार आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला दरवाजा योग्य दिशेला असला पाहिजे, मगाशी मी म्हटलं. आणि चुकून असला तर घाबरायचं काहीच कारण नाही आहे. जर आपण अशा पद्धतीने त्याच्यावर उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप सकारात्मक फायदा होईल. त्याच्यातीलच एक म्हणजे पिरॅमिड. आता पिरॅमिड आपल्या सगळ्यांनाच माहिती, आपण शाळेपासूनच शिकत आलेलो आहे की पिरॅमिडचे कसे फायदे होतात, काय होतात. तर त्या अतिशय सकारात्मक असे फायदे होतात. सायंटिफिकली ते प्रूफ पण झालेलं आहे. तर ते कसे उपयोग करायचे ते सांगते. तर दरवाजा असतो आपला, समजा तुमचा दक्षिणेला दरवाजा असेल तर तात्पुरता लगेच आपल्याला उपाय करण्यासाठी जर तुम्ही बदलू शकत असाल दिशा, दिशेला दरवाजा असेल त्याची दिशा तुम्ही बदलू शकत असाल तर नक्कीच बदला. पण कळल्या की आपल्याकडनं लगेच होत नाही, बरेच त्याच्यात प्रोसेस असतात. तर तात्पुरता उपाय किंवा कायमस्वरूपी सुद्धा उपाय करू शकतो, तो म्हणजे पिरॅमिडचा अशी पट्टी आपण दरवाजाला लावायची. आता दरवाजाला कशी लावायची ते सांगते. ह्या पट्टीमध्ये एकूण 9 पिरॅमिड आहेत. अतिशय हलकी फुलकी आहे आणि किती छान नाजूक असे छोटे छोटे असे पिरॅमिड आहेत. मी तुम्हाला पूर्ण पट्टी दाखवते बघा. या पद्धतीने मिळते. तुम्ही दिंडोरी प्रणित केंद्रात जरी गेलात ना तिथं पण तुम्हाला मिळून जाईल. हे बघा किती सुंदर असे नाजूक असे पिरॅमिड आहेत. तर हे कसे बसवायचे? आता सपोज आपला हा दरवाजा आहे, तर दरवाजाच्या तर हा आतून लावायचा आहे तुम्हाला, ही पिरॅमिडची पट्टी. दरवाजा हा असा आहे तर अशा पद्धतीने आतून लावायचं आहे. आणि ही पट्टी बरोबर दरवाजाच्या मापाची आहे. तर याच्यामध्ये 9 पिरॅमिड आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर त्याच्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल. दरवाजा चुकीचा दिशेला जरी असेल तरी त्याचा फायदा होईल. आणि असं नाही की तुमचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तरच ही पट्टी बसवा किंवा हे पिरॅमिड लावा, अजिबात नाही. तुमचा फ्रंट डोअर कुठल्याही दिशेला असेल आणि जरी तुम्ही ही पिरॅमिडची पट्टी वापरली त्याचा तुमच्या वास्तूवर अतिशय सकारात्मक परिणाम होईल. अजून जे काही तुम्हाला यश मिळतं ते अजून जास्त पटीने येईल. आणि ज्या काही आपल्या अडचणी येतात, आता चुकीच्या दिशेला असेल तर अडचणी येतात. आणि असं नाही की दरवाजा योग्य दिशेला असेल तर घरात अडचणी येत नाही, असं होत नाही. संसार हा काही ना काही अडचणी येत असतात. तर कधी कधी बघा आपल्याला घरात खूप छान वाटत असतं, कधी कधी निगेटिव्ह पण वाटत असतं. तर जर पिरॅमिडचा आपण वापर केला वास्तूमध्ये तर कायम आपली वास्तू ही सकारात्मकच असते. तर तुम्ही दक्षिण दिशेला असो की पूर्व पश्चिम असो की कुठल्याही दिशेला असो, प्रत्येकाने जर ही पिरॅमिडची पट्टी लावली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. फार जास्त महाग नाही, अतिशय कमी किमतीत, आणि वातावरण पण खूप छान प्रसन्न राहत जाईल. तर तुम्ही नक्की लावून बघा. तर अशी मी तुमच्यासोबत पिरॅमिडची माहिती शेअर केली. तर याच्या पुढे पण आपण असेच वेगवेगळे पिरॅमिडचे माहिती घेणार आहोत त्याच्या पुढील भागामध्ये. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ते सगळे व्हिडिओ नक्कीच मिळत जातील, लवकर मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे ही किती छोटासा उपाय आहे का नाही, खूप कमी खर्चात आणि आपल्याला फायद्याचा असा पिरॅमिडच्या पट्टीचा उपयोग मी तुम्हाला सांगितला किंवा ती कशी वापरायची ते सांगितलं. अजून खूप वेगवेगळे पिरॅमिड्स आहेत, त्याची सगळी माहिती मी तुम्हाला वेगवेगळ्या भागांमध्ये देणार आहे. तर आजची माहिती कशी वाटली? आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.